प्रिय श्रेया, चला हवा येऊ दे या मंचावरील आणि या संचामधली एकमेव स्त्री कलाकार. पण मंचावरली एकमेव स्त्री कलाकार एवढंच तुझं वेगळेपण नाही आहे, तर एकमेव असूनही अनेकदा सर्वांना पुरून उरणारी कलाकार ही तुझी खरी ओळख आहे. बायकांकडे विनोदबुद्धी कमी असते किंवा विनोदाचं टायमिंग साधणं त्यांना जमत नाही असे गैरसमज पार बासनात गुंडाळून वेशीपलीकडे नेऊन टाकून देण्याचं काम तू चला हवा येऊ देमधून अविरतपणे करतेस. भूमिकेची लांबी उंची तुझ्यासाठी महत्त्वाची नाही ठरत. तुझ्या अभिनयाने तू कायमच भूमिकेची उंची वाढवण्याचं काम केलंयस. आपल्या सहकलाकारासोबत काम करताना मंचावर अभिनयाची केमिस्ट्री जुळली की ती जोडी प्रेक्षकांच्या लक्षात राहते. पण श्रेया, तू मात्र याला अपवाद आहेस. कारण भाऊ असो की भारत गणेशपुरे असो, कुशल असो किंवा सागर कारंडे असो, या सर्वच कलाकारांसोबत काम करताना तुझी केमिस्ट्री अशी काही जुळली आहे की तुझी जोडी प्रत्येकासोबतच हिट वाटते. आणि तुझं प्रत्येक पात्रही, मग ते बडबड्या बायकोचं असो की तारस्वरात हिंदी बोलणाऱ्या महिला पत्रकाराचं असो. श्रेया, तुझा या मंचावरचा वावर जेवढा खळखळून हसवणारा तेवढाच लोभसवाणाही आहे. संयतपणे आणि संयमितपणे विनोद कसा करावा याचं तू उत्तम उदाहरण आहेस. हा संयमितपणा नियमितपणे प्रत्येक भागातून दिसो आणि तुझ्या अभिनयानं अवघा महाराष्ट्र हसो, हीच सदिच्छा. तुझी चाहती. त्यानंतर मी आमंत्रित करतो प्रिया बापट यांना. नमस्कार. मी इथे आमंत्रित करते माझ्या मित्राला कुशल बद्रिकेला. प्रिय कुशल, बाळाचे पाय पाळण्यातच दिसतात असा वाक्प्रचार आपल्याकडे प्रसिद्ध आहे. बहुधा असेच पाय तुझेही दिसले असावेत, म्हणूनच तुझं नाव कुशल ठेवलं गेलं असेल. जसं नाव तशी कृती. कामात कुशल, विनोदबुद्धीत कुशल, टायमिंगमध्ये कुशल, अभिनयात कुशल आणि हो, माणूस म्हणूनही तेवढाच कुशल. तुझ्या विनोदाचे फटाके कधीच फुसके ठरत नाहीत. कुशलचा पंच आहे म्हणजे तो वाजणारच हे ठरलेलं. बरं, प्रत्येक पात्राचं बेरिंग असं पकडतोस की ते तोडण्याचं डेअरिंगही होत नाही. लहान मुलापासून ते आजोबांपर्यंतचं तुझं प्रत्येक पात्र तेवढंच लोकप्रिय. मग तो रजनीकांतच्या स्टाईलमधला सरकारी वकील असो की कुछ तो गडबड है असं म्हणत स्वतःच अनेक गडबडी करणारा CID असो, तू मंचावर आलास की सारा मंच व्यापून टाकतोस. केवळ कार्यक्रमाचा मंच नाही, तर प्रत्येक रसिकाच्या मनातल्या मंचावर सुद्धा अधिराज्य गाजवतोस. विनोदी कलाकाराला अभिनयाचं अंग नसतं असं मानणाऱ्यांना तू तुझ्यातल्या अंगभूत अभिनय दाखवून त्यांच्या म्हणण्यालाच विनोदात बदलवलंस. विनोद म्हणजे ॲक्शन आणि रिॲक्शनची जमून आलेली उत्तम भट्टी. आणि या भट्टीतून तावून सुलाखून निघालेला कलाकार म्हणजे कुशल बद्रिके असं म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरू नये. एखाद्या कलाकाराची मिमिक्री असो की तुझा नैसर्गिक अभिनय किंवा स्त्री पात्राचा अभिनय, हे सर्वच तू सफाईदारपणे करतोस आणि प्रत्येक प्रेक्षकाला मनमुराद हसवतोस. लोकांच्या आयुष्यातील दुःख कमी करून हसवण्याचं पुण्य ज्यांच्या पदरात जातं त्यांचं आयुष्य कायम समृद्ध झालेलं असतं. तुलासुद्धा ही समृद्धी लाभो. चला हवा येऊ द्याच्या या 200 भागाच्या महत्त्वपूर्ण टप्प्यावरती आपण आलो आहे. या कार्यक्रमात तुझा तेव्हापासूनचा सहभाग आहे जेव्हा त्याला हे नावही मिळालं नव्हतं. त्या भागापासून ते आजच्या या दिवसापर्यंत या कार्यक्रमाचं नाव एका वेगळ्या उंचीवर नेण्यात तुझाही तेवढाच मोलाचा वाटा आहे. या वाट्यातूनच आता पुढची एखादी सोनेरी वाट मिळो आणि तुझा विनोद अजून झळाळून निघो, हीच शुभेच्छा. आय एम सो प्राऊड ऑफ यू.
त्यानंतर मंचावर आमंत्रित करतो मंगेश देसाई यांना. मंगेश देसाई. सर्व माझ्या मित्रांना 200व्या एपिसोडच्या हार्दिक शुभेच्छा. मी हे पत्र सागरसाठी वाचतोय. प्रिय सागर, सागर म्हणजे समुद्र, आणि समुद्र म्हणलं की डोळ्यासमोर येतो तो अथांग किनारा, त्यावरील लाटांचा खळखळाट आणि दूरवर बघितलं तर शांतपणे पसरलेला, विचारात मग्न असलेला एक निळाशार जलाशय. सागर, तुझंही असंच काहीच आहे. जेव्हा गोष्ट विनोदाची असते तेव्हा तू तुझ्या लाटांनी सर्वांच्या मनात हास्याचा खळखळाट निर्माण करतोस, पण जेव्हा पोस्टमन बनून येतोस तेव्हा सोबत घेऊन येतोस एक नीरव शांतता, तेवढीच संवेदनशील आणि अस्वस्थ करून सोडणारी. सागराचा संबंध शेवटी पाण्याशीच आहे, आणि तुझं अभिनय कौशल्यही या पाण्यासारखंच. त्यामध्ये जो रंग टाकाल अगदी तोच रंग धारण करणारा, आणि प्रवाही असताना स्वतःची वाट समर्थपणे शोधत पुढे जाणारा. प्रत्येक पात्राला किंवा भूमिकेला आपला टच देण्याची कला फार कमी जणांना अवगत असते, आणि तू या कलेत मास्टरकी मिळवली असं म्हणल्यास वावगं ठरू नये. तू जेव्हा स्त्रीपात्र साकारतोस तेव्हा तुझ्या आवाजातील नजाकत अनेकांना भुरळ पाडते, पण पोस्टमन काका साकारताना तुझ्या आवाजातला गहिवर प्रत्येक प्रेक्षकाच्या काळजाला हात घालतो. सच्चा अभिनेता हा जातिवंत कलाकार असतो. त्याला विनोदी किंवा गंभीर असे लेबल लावणं किती चुकीचं ठरतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे तू आहेस. अभिनेता म्हणून तू जेवढा परिपक्व आहेस तेवढाच माणूस म्हणूनही प्रगल्भ आहेस. सागराचा अर्थ जसा समुद्र होतो तसा सागर म्हणजे मद्याचा प्यालाही होतो. तुझ्याही विनोदाची झिंग अशीच काहीशी आहे. ते एकदा कोणाला लागली की सहजासहजी उतरत नाही. तुझ्या या विनोदी रंगात आज अवघा महाराष्ट्र रंगलेला आहेच, आणि हास्याने झिंगलेलाही आहे. पण ही झिंग तुझ्या स्वभावात कधीच बघायला मिळत नाही. तुझे हात आज आभाळाला टेकले असले तरी पाय अजूनही जमिनीवरच आहेत, कारण तुझी नाळ जेवढी या मातीशी जोडलेली आहे तेवढीच मराठी माणसाच्या हृदयाशीही जोडलेली आहे. विनोदाच्या मार्गाने जुळलेलं हे कनेक्शन दिवसेंदिवस अधिक घट्ट होत जावो हीच सदिच्छा. अभिनंदन.